गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आहे आमचा रिटर्न जाण्याचा दिवस. पण जाता जाता आपण काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. काही प्लेसेस आणि काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. असं जाणार नाहीये. सो आमच्याकडे वेळ आहे. स्टे ट्यून. चलो, आज आम्ही आलो आहोत इथल्या जवळच्याच नारोशंकर मंदिरामध्ये. असं सुंदर प्राचीन मंदिर आहे दिसत. बरं, आपण आता आलो आहोत पंचवटी घाटाच्या तीरावर असणाऱ्या नारोशंकर अशा मंदिरात. पुरातन मंदिर आहे. बांधकाम बघू शकता तुम्ही. खूप पुरातन आहे. म्हणजे हेमाडपंथी असं बोलू शकतो आपण. हेमाडपंथीच्या शतकातलं किंवा त्या काळातलं असं मंदिर आहे. तर बघू. झाडं आलेत त्यांना. आतमध्ये शंकराची पिंड आहे. खूप छान पिंड आहे. तयार केलेली पिंड आहे. खूप छान आहे. तर हा आहे पंचवटी गोदाघाट. घाटावरती स्थापित आहे हे मंदिर. आपण आता आलो आहोत पंचवटीच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तिथलं फेमस मंदिर आहे. म्हणजे खूप पुरातन मंदिर आहे महादेवाचं. ते मंदिरासमोर मंदिर तिथे आहे. चला मग दर्शन घेऊ. चला. असं पण जाऊ शकतो. कुठं राहू दे इथं. आम्ही देवाला बेलपत्र आणि फुलं घेतले. 10 रुपये. चलो. चला मंदिरात दर्शन करायला. थोडं उंचावर पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर जाऊ. नाही, आतमध्ये देवाचा काढला विचार. चला, आपलं दर्शन झालं आहे पंचवटी घाटावर 2 मंदिरांचं. कपाळेश्वर आणि नारोशंकर मंदिर. खूप छान मंदिर आहेत. पंचवटीला तर नक्की दर्शन घ्या जाऊन. आता इथून कुठे आपण चाललोय, कोणती जागा आहे, नाश्ता करणार पहिलं. कोणती जागा आहे ती आम्ही तुम्हाला दाखवू. नक्की तुम्ही बघाल. सो आणि त्यानंतर आपण जाणार पुण्याला. पुण्याला म्हणजे आपल्या घरी. आम्ही आलो आहोत ग्रेप्स एम्बसी. आतमध्ये काय काय असेल ते आपण पुढे बघू. ते आम्हाला पण माहित नाही काय आतमध्ये. तर मंडळी, आम्ही आलो आहोत ग्रेप एम्बसीला. ग्रेप एम्बसी हे काइंड ऑफ चांगलं असेल. कॅफे कम रेस्टॉरंट आहे. ग्रेप एम्बसी. इथे मोठा ग्रेप मॉल आहे. ग्रेप एम्बसीमध्ये आम्ही एंटर करतोय. वाव, मस्त आहे. वरती ग्रेप्सचे झाड आहेत. रिअल झाड आहेत. इथे बस. आम्ही जिथे बसलो आहोत तिथे वरती ग्रेप्स आहेत. छोटे छोटे ग्रेप्स. खरी द्राक्षांची झाड आहेत. हा, खरी आहेत. मी पण पहिल्यांदाच बघितलं. तर आपली मिसळ आलेली आहे. मला झटका मिसळ पण म्हणतात. तर इथे या. हा आहे एकदम कट तरी आहे. तिकडे तरी आहे. बापरे. हा रस्सा आपला नॉर्मल रस्सा आहे. बघू. मटकी नाही आहे. फक्त रस्सा आहे हा. आणि नंतर मग 2 पाव, कांदा, लिंबू हे आहेत मनुके. तुम्हाला तिकडे वगैरे लागला तर गोड म्हणून दही आणि मटकी मिसळ आहे. आणि पापड आहे. आणि हा वैभव आहे. चला मग करा सुरू करूया. मग खाऊन सांगू आपण कसं लागतं. हां सांग. वैभव. बापरे, तिखट आहे.
आपण ताक पण ट्राय केला. ताक मागवलेला, छान होता ताक. खूप छान होता ताक. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. ग्रेप एम्बसीला नक्की या. ओरिजिनल खरे ग्रेप्स होते. हा, वरती खरे ग्रेप्स होते. नाशिकमध्ये गेला तर ग्रेप एम्बसीला नक्की या. कारण खरंच एक्सपिरियन्स करण्यासारखे मस्त आहे. छान वाटतं. ग्रीनरी ओरिजिनल ग्रीनरी. प्लास्टिकचे पाने नव्हते, खरं होतं, त्यामुळे अजून बरं वाटत होतं. छान होतं. चला मग सो आता आपण नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी जाऊया. आता नेक्स्ट प्लेसला कुठे चाललो आपण? तुझ्या हाईट पुरत नाही आहे. माझे हात छोटे आहेत. सो चला नेक्स्ट प्लेसला. देवस्थान आहे. देवस्थान नाही आहे फक्त, म्हणजे खूप मोठं एक मंदिर आहे छान नाशिकच्या जवळ. कुठलं असं आता आपण बघू. तर गेल्यावर तुम्हाला दाखवत आहे. बाय बाय, माझे डोळे. आता आम्ही आलो आहोत डेअरी डॉनला. काल रात्री वैभवनी माझ्यासाठी आईस्क्रीम मागवली, ती आम्हाला खूप आवडली, तर आम्ही परत एकदा ट्राय करायला आलो आहोत. तर बघूयात किती व्हरायटी आहेत. मस्त, एकदम छान, मला खूप आवडली. तर अशा प्रकारे आम्ही चाललो आहोत परत पुण्याला. ऑन द वे आहोत आम्ही पुण्याला. तर काही प्लॅन आमचे कॅन्सल झालेत, काही प्लॅन चांगले झाले रे. अन्न गणपती म्हणून नावाने नाशिकच्या जवळ. तर ते ॲक्च्युली छान मंदिर आहे बघायला, पण ते आमचा प्लॅन फसला कारण आम्हाला माहीत होतं की तिथे टायमिंग वगैरे आहे. सो तिथं पोचल्यानंतर कळलं की टायमिंग आहे मंदिराचं ओपन क्लोजचं, आणि त्यामुळे ते बंद झालं होतं त्या टायमाला. आणि ते ओपन होऊन होतं 4 वाजता. तेवढा आमच्याकडे टाईम नव्हता, आम्हाला रिटर्न जायचं पुण्याला. सो आम्ही मग बाहेरून पाहिलं, पण खूप सुंदर आहे मंदिर. मंदिर मीन्स बाहेरच गणपती आहे असा मोठा. एका फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं आम्हाला जा म्हणून, तर आम्ही जाणार होतो पण नाही जमलं. नेक्स्ट टाइम. तर मित्रांनो, वी आर बॅक. आम्हाला जरा भूक लागली होती, पेटपूजा करायसाठी थांबलो होतो. सो म्हणून आम्ही गायब होतो. सो पेटपूजा करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. तर आमची नाशिक ट्रिप तुम्हाला चे व्लॉग कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर पण करा. ओके, बाय बाय. हा, दमलो आम्ही, फायनली घरी आलो. फायनली एवढ्या प्रवासानंतर आम्ही घरी आलोय. बरं वाटलं. 5-6 तासाच्या प्रवासानंतर.